आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर धर्मपुरी येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्ष व औषध उपचार केंद्रात शनिवारी सायंकाळी अपघातग्रस्त वारकऱ्यावर वीज पुरवठा खंडित असतानाही मोबाईलच्या प्रकाशात यशस्वी उपचार करण्यात आले। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर धर्मपुरी येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्ष व औषध उपचार केंद्रात शनिवारी सायंकाळी अपघातग्रस्त वारकऱ्यावर वीज पुरवठा खंडित असतानाही मोबाईलच्या प्रकाशात यशस्वी उपचार करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे वारकऱ्याला वेळेत उपचार मिळाल्याने उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची अंतर्गत धर्मपुरी येथील उपचार केंद्रात अपघातग्रस्त भाविकाला तातडीने दाखल करण्यात आले। उपचार सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला। मात्र परिस्थितीची पर्वा न करता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली परतवार आणि आरोग्य सेविका मनीषा जाधव यांनी मोबाईलच्या प्रकाशाचा आधार घेत जखमेवर टाके घालून उपचार पूर्ण केले। अपघातग्रस्त भाविकाच्या पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवाभावाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले। माझा मुलगा साई कारकी, आमच्या इथं गाडीचा छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या मुलाच्या डोक्याला इथे लागलेलं आहे। तर इथं धर्मपुरी मधील आरोग्य विभाग स्वागत कक्षामध्ये आम्हाला एकदम चांगली ट्रीटमेंट मिळाली, आम्हाला एकदम योग्य उपचार मिळाला आणि त्याच्यामुळं माझ्या मुलाची तब्येत म्हणजे चांगली आहे आणि त्याच्या डोक्याला लागलेलं त्या मॅडम, डॉक्टर साहेब, सर्व स्टाफनी खूप आमच्यावर मेहनत घेऊन माझ्या मुलाला व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली आहे। मी त्यांच्या खूप आभार व्यक्त करतो आणि खूप मला आनंद वाटला की त्यांनी आम्हाला एवढं चांगली ट्रीटमेंट दिल्याबद्दल। प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णसेवेला प्राधान्य देत दाखविलेल्या या कार्यामुळे उपस्थित वारकरी आणि नागरिकांकडून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले।